आहे आणि मला असं वाटतं की ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल. आम्ही दलित बांधवांच्या काही संघटना आहे, काही मुस्लिम बांधवांना सुद्धा भेटत आहोत. मी आज त्या बऱ्याच भेटीगाठी घेतल्या. काही नाराज कार्यकर्ते आहे भाजपामधले सुद्धा, ज्यांना मोदीजी पाहिजे पण राणा नको, असाही काही कार्यकर्त्याचा सूर आहे. त्यांची पण तयारी आहे. शिवसेनेमधलंही तिकीट न भेटल्यामुळं त्यांची तयारी आहे. तर या पद्धतीनं सगळी बांधणी एकामुखानं होऊ शकतं. सर्वपक्षीय उमेदवार होईल, सर्व पक्ष नाराज लोकांचा उमेदवार होऊ शकतं आणि त्या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला लोकसभेमध्ये होईल. अमरावती लोकसभाच आहे का इतरही काही लोकसभेमध्ये? वर्धेत आमचा कार्यकर्ते खूप आग्रही आहे का वर्ध्यातले 2 मतदारसंघ हे अमरावतीमध्ये येतं. वर्धेमध्ये सुद्धा आपण स्वतः उभे राहा असं कार्यकर्त्यांची सातत्यानं मागणी होत आहे. या सगळ्या गोष्टीवर आता आम्ही निर्णयापर्यंत येऊ. आता अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला. 3 तारखेला आपण उमेदवारी दाखवू. कधीपर्यंत घेणार? वर्धेचा थोडा मला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि एकंदरीत पाहतोय का तिथली काय परिस्थिती आहे, कारण आपल्या अमरावती जिल्ह्यातले 2